Hello, my lovely friends. How are you? Hope all of you are fine. आज आपण आपली जी पोयम आहे गोल्डन चेन ही वाचणार आहे इंग्लिशमध्ये. पोयम खूप सुंदर आहे, मित्रतावरती आधारित आहे. तुम्हाला मागच्या सेशन मध्ये सांगून चुकले मी. सो विदाउट वेस्टिंग टाइम वी विल रीड द पोयम गोल्डन चेन. सो टू स्टार्ट विथ गोल्डन चेन, ह्याचा अर्थ काय असतं? गोल्डन म्हणजे काय असतं? सोना, जे आपण सोन्याचा दागिने घालतो. गोल्डन चेन म्हणजे सोन्याची साखळी. इथे फ्रेंडशिपला सोन्याच्या साखळीशी कम्पेअर केलं गेलंय. ठीक आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल वी विल रिसाइट द फुल पोएम अँड देन वी विल स्टार्ट टू एक्सप्लेन. फ्रेंडशिप इज अ गोल्डन चेन. द लिंक्स आर फ्रेंड्स सो डिअर and like a rare and precious jewel. It's treasured more each year. It's clasped together firmly with a love that's deep and true. And it's rich with happy memories and fond recollections too. Time can't destroy its beauty, for as long as memory lives, years can't erase the pleasure that the joy of friendship gives. For friendship is a priceless gift that can't be bought or sold. But to have an understanding friend is worth far more than gold. And the golden chain of friendship is a strong and blessed tie, binding kindred hearts together as the years go passing by. By Helen Steiner Rice. So the poet of the poem is Helen Steiner Rice. पहा, इथे 3 फ्रेंड्सची पिक्चर बनलेली आहे. किती छान पिक्चर आहे. तर आता या पोएम मध्ये काय आहे, नेमकं काय म्हटलं जाते हे आपण समजायचा प्रयत्न करूया. फ्रेंडशिप इज अ गोल्डन चेन. फ्रेंडशिप म्हणजे मित्रता, मैत्री जी आहे ती एक गोल्डन चेन आहे. ती सोन्याची साखळी आहे. द लिंक्स आर फ्रेंड्स सो डिअर, जे की काय करते, आपले जितकेही डिअर फ्रेंड्स आहेत, जे खूप छान मित्र जे आहेत आपल्याला, त्यांना लिंक करते. म्हणजे सगळं गोल्डन चेन, चेन कोणची पण असते, काय असते चेन मध्ये आपण पाहतो ना की एक पूर्ण सगळं असं बनलेलं असतं, बनलेली एक चेन असते. तर अशाच प्रकारे जे आहे फ्रेंडशिप जी आहे आपल्या सगळ्या मित्रांना बांधून ठेवते, लिंक करते, जॉईन करते. लिंक म्हणजे काय असतं? जॉईन करते. अँड लाईक अ रेअर अँड प्रेशियस ज्वेल, इट्स ट्रेजर्ड मोर इच इयर. आता जसं की तुमच्या आईबाबांजवळ, आईजवळ दागिने असतील आणि ते ठेवते ना, ती लॉकरमध्ये ठेवते किंवा घरी ठेवते. तर दागदागिने कसे असतात? सगळे खूप रेअर असतात, प्रिशियस असतात, बहुमूल्य असतात. तर इथे म्हटलं जाते की आणि जसं की कोणचा एक रेअर आणि प्रिशियस ज्वेल असतं, कोणचं खूप बहुमूल्य, अमूल्य अशा प्रकारचं मूल्यवान ज्वेल असतं, दागिना असतो, इट्स ट्रेजर्ड मोर इच इयर. तसंच प्रकारे हा जो फ्रेंडशिप आहे ह्याचा ट्रेजर मोर इच इयर म्हणजे की प्रत्येक वर्षी वाढत जातो. ह्याचा जो मूल्य आहे हा प्रत्येक वर्षी वाढत जातो. आपली जी फ्रेंडशिप असते पहा, ती वर्षानुवर्ष जे आहे आणि प्रगाढ होत जाते. जर कोणी चांगला मित्र आपल्याला भेटून जाय तर वर्षानुवर्ष आपली मैत्री प्रगाढ होते. तर म्हणून इथे 2 गोष्टी म्हटल्यात की एक तर हे जे आहे फ्रेंडशिप आपले मित्रांशी, जे आपले खूप प्रिय मित्र आहेत त्यांना काय करते? लिंक करते, जॉईन करते, है ना. जॉईन म्हणजे असं जॉईन, ठीक आहे ना. आणि कोणत्या बहुमूल्य कोणत्या ज्वेल सारख्या, जसं कोणता दागिना आहे त्याच्यासारखा जे आहे हे प्रत्येक वर्ष ह्याचं जे मूल्य आहे ते वाढत जातं. जसं दागिन्यांचं मूल्य म्हणतात ना की वाढतात ठेवल्या ठेवल्या, सोनं आहे काही आहे तर म्हणून लोक घाऊन घाऊन ठेवतात की याचं पुढे मूल्य वाढेल. आणि तशाच प्रकारे म्हणतात की हे जे आपलं फ्रेंडशिप आहे ह्याचंही मूल्य दरवर्षी म्हणजे की वर्षानुवर्षापर्यंत पुढे वाढत जातं. इट्स क्लॅस्प्ड टुगेदर फर्मली. क्लॅस्प्ड म्हणजे काय झालं? हेल्ड टाईटली. आपण कोणत्या वस्तूला घट्ट धरतो ना, घट्ट धरून राहतो ना काही वस्तू असली इथं, तर इट्स क्लॅस्प्ड टुगेदर फर्मली. हे जे फ्रेंडशिप आहे ह्याला हे घट्ट धरलेली अगदी असते, है ना. विथ अ लव्ह दॅट्स डीप अँड ट्रू. कशाची घट्ट धरलेली असते? एक प्रेमाने. तो प्रेम जो की खूप डीप आहे, खूप म्हणजे की आपल्या आतपर्यंत बसलेला आहे आणि जो खरा आहे, जो खरोखरचं प्रेम आहे आणि डीप आहे. अशा जे आहे प्रेमाने जे आहे आपली मित्रता जी आहे ती बांधलेली असते, क्लॅस्प असते, म्हणजे आपण घट्ट धरून राहतो त्याला. अँड इट्स रिच विथ हॅपी मेमोरीज अँड फॉन्ड रिकलेक्शन्स टू.
रिकलेक्शनचा अर्थ काय झाला? रिमेंबरिंग द पास्ट. मित्रतामध्ये पहा किती काही गोष्टी अशा असतात की आपण जेव्हा पुढे वाढून जातो तर आपण आपल्या मागच्या गोष्टी आठवण करून खूप छान वाटतं ना आपल्याला, की अरे पहा असं होतं ना, आपण लहानपणी असं करत होतो, आता असं. जितकी जुनी मित्रता तितक्या जास्त आठवणी, असं असतं. सो अँड इट्स रिच विथ हॅपी मेमोरीज. तर आपल्या प्रसन्नतेच्या जितकी आठवणी आहेत त्याच्याशी ते रिच असते आपली जी मित्रता असते. अँड फॉन्ड रिकलेक्शन्स टू, आणि अशाच प्रकारे जे रिकलेक्शन्स असतात, रिमेंबरिंग द पास्ट, आपण आपल्या जुन्या आठवणी गोष्ट करून प्रसन्न होतो आपण. तर हेच म्हटलं जाते की घट्ट धरलेली असते मित्रता प्रेमानी, आपल्या डीप अँड ट्रू लव्हनी, आणि अशाच प्रकारे जुन्या आठवणींनी जे आहे आपल्याला प्रसन्नता देते. टाइम कांट डिस्ट्रॉय इट्स ब्युटी. आता वेळ जी आहे, जसं टाइम निघत जातो, तर असं तर नाही की जसं टाइम निघत जाईल आपली मित्रता जी आहे जुनी होत जाईल आणि त्याच्याने जुनी होऊन म्हणजे खराब होईल, असं नाहीये. तर टाइम कांट डिस्ट्रॉय इट्स ब्युटी. जी सुंदरता आहे आपली मित्रताची, फ्रेंडशिपची, ती टाइम जे आहे डिस्ट्रॉय नाही करू शकत, टाइम नष्ट नाही करू शकत. फॉर एज लॉंग एज मेमोरी लिव्स, कारण की जिथवरी आपली मेमोरी आहे, जिथवरी आपलं जे याददाश्त आहे, आपल्याला आठवणी आहेत, ते राहतील जिथवरी आपल्या बरोबर. इयर्स कांट इरेज द प्लेजर. तर म्हणजे की जिथवरी आठवणी आहे तिथवरी आपल्या बरोबर फ्रेंडशिप राहील. टाइम हिला डिस्ट्रॉय नाही करू शकत. आणि इयर्स कांट इरेज द प्लेजर. इरेज म्हणजे काय, काही वस्तू आपण मिटवून देतो है ना, वाईप अवे. जसं तुम्ही काही जेव्हापर्यंत तुम्ही पेन्सिलनी लिहत होते, तर पेन्सिलनी लिहिलं, काही चूक झाली तर काय करतो, इरेज करून देतो. तर इरेज म्हणजे मिटवून देणं. सो इयर्स कांट इरेज द प्लेजर. आणि जितकी वर्ष पुढे वाढून जाय, ते आपला जो प्लेजर आहे, आपला जो मित्रताचा जो छान आपली जी फिलिंग आहे, तिला ते इरेज नाही करू शकत. वर्ष वाढूनही गेले तरी आपण आपल्या मित्रांशी नाही जरी भेटलो तरी सुद्धा ते आपल्या मनात राहतच ना. दॅट द जॉय ऑफ फ्रेंडशिप गिव्स. तर हे जे मित्रता, जी मैत्री असते, तिचं जे जॉय असते, जी प्रसन्नता असते, त्याला किती पण वर्ष होऊन जाईल, आपण आपल्या मित्राशी भेटू न भेटू, पण त्याला इरेज नाही केलं जाऊ शकत, तिला नष्ट नाही केलं जाऊ शकत. फॉर फ्रेंडशिप इज अ प्राइसलेस गिफ्ट. कारण की फ्रेंडशिप, मित्रता जी आहे, ही एक प्राइसलेस गिफ्ट आहे. प्राइसलेस म्हणजे काय, की बहुमूल्य, ज्याचं काही मूल्य नाही लागू शकत. ठीक आहे ना, ज्याची आपण रुपया पैशाने काही त्याचं किंमत नाही करू शकत कोणत्या गोष्टीची. तर अशाच प्रकारे मैत्री पण एक प्राइसलेस असा एक उपहार आहे आपल्याकरता. दॅट कांट बी बॉट ऑर सोल्ड. जिला विकत नाही घेतलं जाऊ शकत, जिला जे आहे आपण विकू शकतही नाही आणि खरीदू पण नाही शकत. ठीक आहे ना. बॉट ऑर सोल्ड. बॉट म्हणजे काय, विकत घेणं. सोल्ड म्हणजे विकणं. तर दॅट कॅन बी बॉट ऑर सोल्ड. फॉर फ्रेंडशिप इज अ प्राइसलेस गिफ्ट. अशी एक प्राइसलेस गिफ्ट आहे. कोणत्या कोणत्या गोष्टींची काही किंमत नसते ना, म्हणजे की किंमत नसते इन द सेन्स की ते खूप बहुमूल्य असतात. तशाच प्रकारे फ्रेंडशिप आहे. त्याचं न काही त्याला ना विकत घेऊ शकतो, ना आपण त्याला विकू शकतो. बट टू हॅव अन अंडरस्टँडिंग फ्रेंड इज वर्थ फार मोर दॅन गोल्ड. पण जर आपल्याजवळ एक अंडरस्टँडिंग मित्र आहे, जो की आपल्याला समजतो, ठीक आहे ना, तर तो जे आहे गोल्ड पेक्षा वर्थ फार मोर दॅन गोल्ड. सोना असतो ना, जे आपलं दागिने असतात सोन्याचे, तर सोन्यापेक्षाही जास्त तो बहुमूल्य असतो आपल्याकरता, जर आपल्याजवळ एक अंडरस्टँडिंग फ्रेंड आहे. अँड द गोल्डन चेन ऑफ फ्रेंडशिप इज अ स्ट्रॉंग अँड ब्लेस्ड ट्राय. तर इथे म्हणतात की जो गोल्डन चेन ऑफ फ्रेंडशिप आहे, मैत्रीची जी गोल्डन चेन आहे, मैत्रीची जी सोनेरी आपली जी चेन आहे, ती साखळी आहे, ती ही एक स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग अँड ब्लेस्ड टाय आहे. तर ही बंधलेली आहे अशी, आणि स्ट्रॉंग आहे, खूप मजबूत आहे. बाइंडिंग किंडर्ड हार्ट्स टुगेदर. किंडर्ड म्हणजे अलाइक, सिमिलर. आपण मित्रता कोणाशी करतो, जे आपल्यासारखे असतात. तर अशा किंडर्ड हार्ट्स टुगेदर, जे एकासारखे जे हृदय असतात, जे की मैत्रीमध्ये असतात, तर त्यांना बाइंड करते, त्यांना जोडते, अशी ही चेन आहे. ऍज द इयर्स गो पासिंग बाय. जसे जसे जे आहे इयर्स निघतात, जसे जसे वर्षानुवर्ष निघत जातात, तर आपली मैत्री अशीच प्रगाढ होत जाते. तर होपफुली तुम्हाला समजली असेल पोयम. खूप सुंदर पोयम होती मैत्रीवरती, की त्याचं काहीच मोल नाहीये, अमूल्य असते ही. सो पोयम वाचून झालेली आहे. आता आपण आपला इंग्लिश वर्कशॉपची एक्सरसाइज बघूया एकदा. सो बाय डुईंग अवर इंग्लिश वर्कशॉप एक्सरसाइज यू विल बेटर अंडरस्टँड द पोयम. पोयमला आणि नीट प्रकारे समजायकरता तुम्हाला हे आणि जे आहे उपयोगी सिद्ध होतील एक्सरसाइज. से वाय फ्रेंडशिप इज कम्पेअर टू द फॉलोइंग. आता आपल्याला सांगायचं आहे की फ्रेंडशिपला जे आहे या गोष्टींची का कम्पेअर केलं गेलंय, तुलना का केली गेली याची. अ गोल्डन चेन. गोल्डन चेनशी का कम्पेअर केलं गेलंय? बिकॉज इट लिंक्स आर डिअर फ्रेंड्स टुगेदर. कारण की
ही जी आहे गोल्डन चेन जशी लिंक करते तशाच प्रकारे मैत्री जी आहे ते लिंक करते डिअर फ्रेंड्सला, सगळ्यांना एका बरोबर. प्रिशियस ज्वेल, प्रिशियस ज्वेलची फ्रेंडशिपला का केलं गेलंय, म्हणजे की कोणचं बहुमूल्य कोणचं दागिना असते तर बिकॉज इट ग्रोज मोर प्रिशियस एज ईच इयर पासेस. कारण की जसं दागिन्याचा मूल्य वाढतो सोन्याचा या काही पण, तर तशाच प्रकारे फ्रेंडशिपचाही मूल्य वाढतो वर्षानुवर्ष. अ प्राइसलेस गिफ्ट म्हणजे की ज्याचं की कोणची किंमत नाही लागू शकत असं बहुमूल्य असा कोणता उपहार, बिकॉज इट कॅन नॉट बी बॉट ऑर सोल्ड, कारण की ह्याला विकत नाही होऊ शकत आणि आपण विकू पण नाही शकत. म्हणून refer to the poem and write down 5 reasons why friendship is the best gift anyone can give you. तर आपल्याला सांगायचंय 5 कारण की फ्रेंडशिप का बेस्ट गिफ्ट आहे जे की तुम्हाला कोणी देऊ शकतं. इट ग्रोज मोर प्रिशियस एज ईच इयर पासेस, कारण की जसं जसं वर्षानुवर्ष होतात तसे तसे हे आणि जास्त प्रिशियस होत जातं, आपल्याकरता बहुमूल्य होऊन जातं. फ्रेंडशिप लिंक्स डिअर फ्रेंड्स, फ्रेंडशिप जे आहे मैत्री जे आहे ते आपले प्रिय मित्रांना बांधून ठेवते. इट बाइंड्स यू टुगेदर विथ डीप अँड ट्रू लव्ह, आणि हे आपल्याला सगळे मित्रांना मैत्रिणींना जे आहे खऱ्या आणि डीप लवशी बांधून ठेवते. इट गिव्स अस रिच अँड हॅपी मेमोरीज, आपल्याला खूप छान आठवणी देतं फ्रेंडशिप. इट कंटिन्यूज टू गिव्ह प्लेजर ऑफ फ्रेंडशिप, आणि आपल्याला जे फ्रेंडशिप मैत्रीशी जे सुख मिळतं, आनंद मिळतो, त्याला जे आहे वाढवत राहतं, त्याला कंटिन्यू करतं. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 6, राईट द वर्ड्स दॅट गो विथ द फॉलोइंग. आपल्याला पोएम मधनं या वर्ड्सला लिहायचंय की जे ह्याच्या बरोबर जातील. ज्वेल्स, हार्ट्स, मेमोरीज, गिफ्ट. तर ज्वेल्स बरोबर काय होतं, प्रिशियस ज्वेल, किंडर्ड हार्ट्स, हॅपी मेमोरीज, priceless gifts. So here all these underlined words are we have filled here. Next is strong and strongest and blessed tie, understanding friend. तर हे वर्ड्स आपण भरलेले आहेत याच्यात ना, फिल केले आहेत. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 9 आहे, थिंक अँड डेव्हलप अ स्टोरी दॅट लीड्स टू द कन्क्लुजन अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. तर आपल्याला एक या थीम वरती अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड, म्हणजे की जो आपल्याला नीड मध्ये आपल्या कामास आहे तोच एक खरा मित्र असतो, याच्यावरती एक स्टोरी डेव्हलप करायची. तर बघा, राहुल अँड श्याम वर बेस्ट फ्रेंड्स. तर राहुल श्याम दोघे बेस्ट फ्रेंड्स होते. बोथ वर इन स्टँडर्ड 10, दोघे 10वीत शिकत होते. बोथ ऑफ देम वर गुड इन स्टडीज अँड बोथ वर कॉम्पिटिटर्स फॉर फर्स्ट रँक. तर दोघे पढाईमध्ये खूप चांगले होते, अभ्यासातही, आणि फर्स्ट रँक करता कॉम्पिटिशन त्यांची दोघांची चालत होती. खूप चांगले मित्र होते. देन अ पेनफुल ट्रॅजेडी स्ट्रक. मग अचानक एक दिवशी काय झालं की खूप काहीतरी घटना घडली भयानक. राहुल मॅट विथ अन ऍक्सिडेंट. राहुलचा ऍक्सिडेंट झाला. अनफॉर्च्युनेटली ही लॉस्ट हिज आयसाइट, आणि त्याची जी आयसाइट होती ती चालली गेली. Shocked at what had happened, Rahul lost all hopes and interest in study and everything. तर ते इतका जास्त शॉक झाला की राहुल जे आहे सगळ्या वस्तूवरनं त्याचं मन वैतागून गेलं, आणि तो आपली आशा सगळी सोडून दिली त्यांनी, आणि त्याची पढाईत अभ्यासात सगळी रुची संपून गेली, आणि कशातही त्याची रुची राहिली नाही. श्याम कुडंट बिअर हिज मेंटल कंडिशन. तर श्यामला ह्याची जी मेंटल कंडिशन होती ती बिलकुल पण जे आहे त्याच्याने त्याला खूप त्रास झाला. ही काम्ड हिम डाऊन. तर त्यांनी त्याला काम डाऊन केलं, त्यांनी त्याला शांत केलं. अँड एनकरेज हिम अँड गेव हिम कॉन्फिडन्स. त्याला खूप एनकरेज केलं पढाईबद्दल आणि सर्व गोष्टींबद्दल, आणि त्याला आत्मविश्वास दिला त्याच्यात. ही स्टार्टेड हेल्पिंग हिम इन हिज स्टडीज. मग श्यामनी राहुलला जे आहे अभ्यासात आणि बाकी गोष्टींमध्ये हेल्प करणं सुरू केलं. ही रेड अलाउड द लेसन्स टू हिम. तर तो जोराजोराने त्याला लेसन्स पढून ऐकवत होता. अँड एव्हरी इव्हनिंग दे स्टडीड टुगेदर. आणि प्रत्येक संध्याकाळी ते एका बरोबर पढ़त होते. बीइंग व्हेरी इंटेलिजंट, राहुल मेमोराइज्ड एव्हरीथिंग श्याम टॉट हिम. राहुल चूंकि बहुत जे आहे इंटेलिजंट मुलगा होता, म्हणून जे काही श्यामने त्याला सांगितलं त्याला सगळं पाठ होऊन गेलं. ही गेव हिज एक्झाम विथ द हेल्प ऑफ अ रायटर. त्यांनी एका रायटरच्या हेल्पनी, म्हणजे की एक कोणी बसवून दिलं गेला त्याच्या हेल्प त्यांनी एक्झाम दिला. बोथ द फ्रेंड्स पास्ड एसएससी विथ डिस्टिंक्शन मच टू एव्हरीवन्स ऍडमिरेशन. दोघे मित्र जे आहे खूप छान नंबरनी पास झाले एसएससी एक्झाम, आणि डिस्टिंक्शन पण आलं त्यांचं, ज्याने की सगळ्यांनी खूप त्यांचं कौतुक केलं. ऑल प्रेज देअर एक्झॅम्पलरी फ्रेंडशिप. आणि सगळ्यांनी त्यांची जी अशी उदाहरणार्थ अशी देणारी अशी जी फ्रेंडशिप होती, सगळ्यांनी त्याचं खूप प्रेज केलं.
श्याम प्रूव्ह दॅट अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. अशा प्रकारे श्यामनी हे प्रूव्ह केलं, साबित केलं की एक खरा मित्र जो असतो तो वेळेवरती नेहमी कामास येतो. सो आज पोयम वाचली आपण, गोल्डन चेन, जी की खूप छान पोयम होती. नक्कीच तुम्हाला आवडली असेल. त्याचे आणि बाकीचे जे पार्ट्स आहेत ते आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये बघूया आणि डिस्कस करूया. सो टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.